पोलादपूर येथे नवनियुक्त रायगड पालकमंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला। पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक आणि पदाधिकारी पोलादपूरमध्ये उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत भरत गोगावले यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी महाड विधानसभेतील प्रत्येक शिवसैनिक पालकमंत्री झाल्यासारखं वाटतं अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। पालकमंत्री पदामुळे महाड विधानसभा आणि पोलादपूरच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी सुषमा गोगावले, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्र सरकारमध्ये उंची वाढवली त्यासाठी बरेचसे गोगावले। कारण इथला प्रत्येक माणूस अगदी चातकासारखा वाट बघत होता की आम्हाला पालकमंत्री, कारण मंत्रीपद मिळालं लोकांचं लक्ष नव्हतं, लोकांना आनंद नव्हता। पालकमंत्रीपद आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये हवंय यासाठी गेले 2.5 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनीच संघर्ष केला। आम्ही तर टोकापर्यंत अगदी गेलो, सगळेजण राजीनामा द्यायला निघालो, पक्षाचे पद राजीनामा द्यायला निघालो। पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास होता की त्यांनी आम्हाला सांगितलं समजावून आतमध्ये नंदनवनला की तुमच्या सगळ्यांची इच्छा हा एकनाथ शिंदे पूर्ण करेल आणि ते आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर पूर्ण केलेली आहे। तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत सांगता होतोय या कार्यकर्त्यांमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी आपल्याला हातात हात घालून भरत शेठला पालकमंत्री करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं। आणि म्हणून माझी तुम्हाला एक विनंती असणार की ज्या वेळेला आपलं नेतृत्व पुढे वाटचाल करतो त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या पाठी आपण खंबीरपणे या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीने आज तुम्ही छोटा तालुका जरी असला तरी हा छोटा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे कोणी विसरता कामा नाही। आणि म्हणून जिथं आपल्या आता शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या सदस्य होत्या ते पण शिवसेनेमध्ये आलेले आहेत। ज्या एकाकालीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं अख्ख्या जिल्ह्यावरती वर्चस्व होतं, आज त्या शेतकरी कामगार पक्षाची एकही सीट या रायगड जिल्हा परिषदमध्ये नाही आहे। ह्याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते? ती का नाहीये? कारण त्यांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी आत्मचिंतन गरजेचं आहे। बऱ्याचशा वर्गाने त्यावेळेस केले होते ते की भरत शेठला मी पाडणार, भरत शेठला हे करणार, भरत शेठला काय निवडून येत नाही। परंतु जनता जनार्दन आणि भरत शेठचे पाय जोपर्यंत तुमच्या जमिनीवरती आहे तोपर्यंत भरत शेठला कोणी हलवू शकत नाहीये, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। आज आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना 9च्या 9 सीट हे जिल्हा परिषदचे आपल्या शिवसेनेचे निवडून आले। त्यापैकी तुमच्या पोलादपूर तालुक्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी नाव घेत असतो गणेश साहेब की पैकीच्या पैकी मार्ग कोणाला द्यावे तर शिवसेनेकडून तर पोलादपूर तालुक्याला द्यावे। 40च्या 40 सीट पंचायत समितीच्या आणि दोन्ही सीट जिल्हा परिषदच्या आणि सोबत पोलादपूरची नगरपंचायत ही कुणाची असेल तर ती शिवसेनेमध्ये आहे। पण 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडणारा तुमचा हा आमदार आहे आणि म्हणून आता पहिलं मंत्रिपद पण दिलं। आणि ज्या वेळेला पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना त्यांनी पुकारलं, त्यांचं नाव डिक्लेअर झालं, सगळं झालं। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच रात्रीला दुसऱ्या दिवसाच्या रात्रीला लगेच नियुक्ती स्थगिती आणली की केवळ भरत शेठसाठी लक्षात ठेवा। कारण भरत शेठने आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आणि पुढे करणार आणि शिंदे साहेबांना कल्पना होती। आणि मग 2.5 वर्ष आपण पण वाट पाहिली। सबुरी का फल मीठा होता है, श्रद्धा आणि सबुरी भगवान के घर में देर है लेकिन देर नहीं है। त्या उक्तीप्रमाणे सगळे आम्हाला बोलायचे, सुषमा बोलायचे, कार्यकर्ते काय झालं, काय होणार आहे, काय नाही, तुम्ही कोणाला बोलत नाही, काय नाही तुम्ही सांगायचं। काही गोष्टी असे असतात न बोलता करायचे असतात आणि मग योग्य वेळ आलेली आहे, ती झाली, आपल्याला हरकत नाही आहे। मी परवाच्या माझ्या भाषणामध्ये आणि माझ्या मध्ये सांगितलं की हे पालकमंत्री पद हे मला जे मिळालेलं आहे, जर मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिला नसता तर भरत शेठ आज पालकमंत्री नसता। मग माझे आदरणीय बाळासाहेब की त्यांनी जर मला तिकीट दिली नसती तर भरत शेठ आमदार झाला नसता। आणि मग जर तुम्ही मला निवडून दिलं नसतं तर भरत शेठ आज पालकमंत्री झाला नसता। मग आता आमची धर्मपत्नी मगाशी कोणतरी सांगितलं बोलता बोलता मीच म्हणून तिच्याकडे टिकलोय
इच्छितो मंडळी, माझी धर्मपत्नी असेल, माझा मुलगा असेल, माझ्या मुली असतील, माझे भाव बहिणी, सगळ्यांनीच, आणि मग तुम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव, म्हणजे जर त्याचा परिवार व्यवस्थित असला, त्याचं घर व्यवस्थित असलं तर हे सगळं शक्य होतं. संपूर्ण आम्ही 3 भाऊ 3 बहिणी, आई आहे, वडील आमचे 82 ला वारले, त्यानंतर संपूर्ण जबाबदारी आमच्यावरती आली. ती घरची जबाबदारी सांभाळून आपल्या मतदारसंघामध्ये पहिला मला गावचा सरपंच बिनविरोध केला गावाने, व पंचायत समितीचा जनतेने बिनविरोध सदस्य निवडून दिला, आणि नंतर 4 वेळेला मी 2 वेळेला सदस्य सभापती, सुषमा 2 वेळेला सदस्य, 4 वेळेला मग नंतर मला तुम्ही आमदार दिलं, आता विकासला सदस्य केलेला आहे. एवढे मोठे उपकार या मतदारसंघातील तुमच्या जनतेचे आहेत.